हा आपल्या धाराशिव जिल्ह्यातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत महायुतीच्या घटक पक्षाचे यांचा आजचा आपला मेळावा। आपण सर्व या जिल्ह्यातले प्रमुख आहात। आपण आज या मेळाव्यासाठी वेळ काढून आवर्जून उपस्थित व्हायला त्याबद्दल सुरुवातीलाच आभार व्यक्त करणार आहे। आपण एकत्रित आलोय कशासाठी? राजाभाऊ आणि माझ्या आधीच्या होते सहकारी जे आहेत त्यांनी विषय आपल्यासमोर मांडलाय। निवडणूक आहे लोकसभेची, परंतु आपली महायुती फक्त काही लोकसभेसाठी नाही, हे वर्ष इलेक्शनचं आहे। लोकसभेच्या नंतर विधानसभा आहे, आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या राज्यपाल निवडणुका आहेत, आपल्याकडे नगर परिषद आहे आणि कार्यकर्ते इतर सर्व नेते यांच्याशी संबंधित देखील सर्व निवडणुका येणाऱ्या वर्षभरामध्ये होणार आहेत। आपल्या नेतृत्वाने हा निर्णय घेतलाय की आपण एकत्रित आता काम करायचं। एकत्रित काम करायचं म्हणजे आज हा मेळावा घेतला सगळं झालं असं नाही, तर आज आपण सुरुवात करतोय। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक नवीन आपण सुरुवात करतोय आणि फक्त धाराशिव मध्येच नाही तर 36 जिल्ह्यामध्ये आज 36 महायुतीचे मेळावे होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये। हेतू काय आहे? हेतू हाच आहे की आता आपल्याला एकत्रित काम करायचं आहे, एकत्रित निवडणुका लढायच्या आणि आपल्यामध्ये समन्वय अधिक वाढवणं देखील तेवढंच गरजेचं आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी सुरुवात होतीये, पुढच्या टप्प्यात आपण तालुका स्तरावरती असेच मेळावे घेणार आहोत। आपण एक समन्वय समिती करतोय, प्रत्येक पक्षाचे त्यात घटक असतील आणि आपल्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या त्यांच्यापर्यंत नेऊन दर आठवड्याला धाराशिवमध्ये ते थांबतील। आपल्या अडीअडचणी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि त्या अडचणी त्यांनी सोडवायच्या ही अपेक्षित आहे। मला वाटतं संताजीने किंवा इतर काही वक्ते त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की कार्यकर्ते त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या अनुषंगाने एक थोडी अजून प्रबळ यंत्रणा आपण राबवायला हवी। तर या बाबतीत देखील परवा विचार झालाय। आपण निश्चित राहा की आतापासून आपण सर्वजण मिळून एकत्रित काम करणार आहोत आणि नुसतं बोलून नाही तर कृतीमधून आपल्याला हे दिसेल। झालेली कृती आपल्यापर्यंत पोहोचवू म्हणजे आपल्यालाही अधिक विश्वास वाढेल। आपण आम्हाला येऊन सांगा की नाही हे चुकतंय, हे कमी पडतंय, हे आपण करायला हवं आणि ते सर्व निश्चितपणे आपण करू। आता राजाभाऊ बोलले, काय बोलले? बार्शी तिथे आणि बार्शीतनं किती आपल्याला लीड देणार आहे? 20 आणि 30च्या मध्ये चला 25,000। जर राजाभाऊ आपल्याला 25,000 लीड देणार असतील तर सर जिल्हा किती देणार? सर असं म्हटलं म्हणजे काही चिंताच करू नका। आपण सर्वजण एक दिलाने प्रामाणिकपणे काम केलं तर मग महायुतीचा जो उमेदवार धाराशिवचा आहे तो प्रचंड अशा भव्य अशा मताधिक्याने निवडून येईल या बाबतीत माझ्या मनात थोडी शंका नाही। आता उमेदवार कोण हे तुम्ही किंवा मी बोलून काही फार उपयोगाचं नाहीये। आपले सर्व जे प्रमुख पक्ष आहेत ते त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास करतायत, सर्वे करतायत, प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाईने विचार केला जाईल आणि सर्व गोष्टींचा विचार करून त्या बाबतीतला निर्णय होईल। पण एक आज आपण ठरवायला हवं की उमेदवार कोणीही असला तरी आपल्यापैकी प्रत्येकाने आणि आपल्या माध्यमातून आपल्या इतर सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणे त्याचं काम करायचं। काम काय करायचंय? काम करण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या देशाच्या बाबतीत आपल्या मनात असलेलं प्रेम। नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव घेतलं की लगेच तुम्हाला काय आठवतं? काय आठवतं? त्यांचं नाव घेतलं की लगेच काय आठवतं? काही लोक म्हणतील विकास, काही लोक म्हणतील राष्ट्रप्रेम, काही लोक म्हणतील गॅरंटी, अजून काय म्हणतील?
परंतु आपल्याला असा पंतप्रधान कधी लाभला नाही वास्तव आहे. कधी सुट्टीवर जात नाही, अथक असे प्रयत्न देशाच्या साठी करतात, विकासासाठी करतात. आणि मोदी साहेब नेहमी काय म्हणतात, सबका साथ, माहिती तुम्हाला मुद्दा तिकडे बघतोय, सबका साथ सबका विकास. त्याच्या पुढे काय म्हणतात, सबका विश्वास, आणि शेवटचं काय म्हणतात, सबका प्रयास. तुम्ही विचार करा, या चारही गोष्टी आपण सर्वांनी मिळून एकत्र केल्या तर आपण कुठेतरी कमी करू शकतो का? प्रश्न येत नाही. आज जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून मोदी साहेब यांना आपण सर्वजण जाणतो. 22 तारखेला काय काय 22 तारखेला प्राण प्रतिष्ठा आहे. रामलला त्या तंबूतनं भव्य अशा मंदिरामध्ये त्यांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आपल्याला कल्पना आहे तो दिवस कसा साजरा करायचा आहे, सगळ्यांना माहिती आहे ना. अभूतपूर्व अशी प्रचंड उत्साहामध्ये आपण दिवाळी साजरी करतोय. प्रत्येक घरापर्यंत अयोध्येच्या अक्षरा पोहोचल्या का, तर पोहोचल्या का नाही हे बघण्याची देखील जबाबदारी आपल्या सर्वांची. प्रभू रामचंद्र सर्वांचे, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे. या बाबतीमध्ये वेगळं काही सांगण्याची आपल्याला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आता आपल्याला गरज कशाची आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या तात्काळ आता विकास चालू आहे, आदरणीय सावंत सरांनी केलेले प्रयत्न, नामराजी चौगुले साहेबांनी केलेले प्रयत्न, व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी आहे त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मला तुम्हाला सांगताना खरंच मनापासून समाधान वाटतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये याच्या आधी कधी झाले नाही. कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी असेल त्याच्यापासून जी सुरुवात होते ते प्रचंड प्रमाणामध्ये रोडसाठी, रेल्वेसाठी, कॉलेजसाठी आणि सावंत सरांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीमध्ये झालेलं जे काम आहे हे आपल्याला अजून पूर्ण ताकदीने अजून गतीने पुढे न्यायचे. मोदी साहेब पंतप्रधान होणार आहेत या बाबतीत कुणाच्या मनात शंका आहे का? सरकार म्हणजे कोणाचं येणार आहे? एनडीएचं आपलं महायुतीचं सरकार येणार आहे आणि केंद्रात आपलं सरकार आल्यानंतर राज्यात कोणाचं सरकार येणार आहे? म्हणजे आपलं येणार आहे. आपल्यापैकी प्रत्येक जणाने या प्रक्रियेमध्ये आपला खारीचा वाटा योग्य पद्धतीने तो खारीचा वाटा जो आहे तो पार पाडला का नाही, तो जो काही कामाच्या बाबतीमध्ये, परिश्रमाच्या बाबतीमध्ये, वेळ देण्याच्या बाबतीमध्ये आपण आपलं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण केलं का नाही हे मात्र निश्चितपणे महत्वाचं ठरणार आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आता प्रक्रिया जी आहे ती निरंतर अनेक महिन्यांपासून चालू आहे. प्रत्येक बूथ मध्ये 11ची बूथची समिती, 20च्या आसपास 50 प्रमुख याच्यापासून सुरुवात आणि एकानंतर एक कार्यक्रम जे आहे ते सातत्याने चालू आहे. आता नमो चषक चालू आहे, ती प्रक्रिया पूर्ण ताकदीने चालू आहे. वेगवेगळे कार्यक्रम आता जे चालू आहे त्याच्यामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, महायुतीचे घटक पक्ष जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण देखील आवर्जून सहभागी व्हावं आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते यांना देखील मी विनंती करणार आहे की त्यांना आपण आवर्जून सामावून घेणं ही देखील अतिशय काळाची गरज आहे. जनता आपल्याला अतिशय बारकाईने बघते. महायुती म्हणजे एकत्रित स्टेजवरती बसले आणि एक कार्यक्रम केला म्हणजे लोक आपल्याबद्दल समाधानी आहेत, आपल्याबद्दल पूर्ण विश्वास करतील अशातला भाग नाही. आपल्या कृतीमधून हे सगळं दिसणं गरजेचं आहे. आपण कोणाबरोबर बसतो, कोणाबरोबर बोलतो, आपण काय कृती करतो हे बारकाईने जनता बघत असते. त्यामुळे आपल्या सर्वांकडनं आता मोठ्या अपेक्षा आहेत. कारण तुम्ही काम करताय ते फक्त स्वतःसाठी करत नाही, फक्त स्वतःच्या पक्षासाठी करत नाही किंवा फक्त तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यासाठी करत नाही,
राज्यासाठी करत नाही तर तुम्ही देशासाठी करताय. देशप्रेम जे आहे ती भावना सर्वोत्तम ठेवून सगळ्यात वरती ठेवून आपण काम करणं ही खरं तर काळाची गरज आहे. भाषण बरंच लांबत चाललंय. भूक लागली नाही. जेवणाची सर्वांसाठी सोय आहे. आपण सर्वांनी जेवण केल्याशिवाय जायचं नाही.